सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मित्रांनो, यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव हा 22 सप्टेंबर पासून सुरू होत आहे। हा पवित्र सण जगतजननी आदिशक्ती माता दुर्गेला समर्पित आहे। या 9 दिवसात दुर्गेच्या 9 स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि तिच्या कृपेची याचना करून व्रत पाळले जाते। म्हणतात, अगदी कोणी महापापी माणसाने देखील जर श्रद्धेने हे नवरात्र व्रत केले तर त्याचे सर्व पाप हे दूर होतात, यात किंचितही शंका नाही। देवी भागवत पुराणात नवरात्र व्रताचे महात्म्य सांगणारी अशीच एक अद्भुत कथा वर्णिली आहे। ही कथा जो कोणी मनोभावे ऐकतो तो कोट्यावधी त्याचे पाप हे नाहीसे होतात। देवीच्या कृपेने त्याला धन, धान्य, पुत्र, पौत्र आणि सर्व प्रकारची सुख समृद्धी देखील प्राप्त होते। म्हणून प्रत्येक सुज्ञ मनुष्याने या व्रत कथेचे श्रवण हे अवश्य करावे। जो या कथेला मनापासून ऐकेल किंवा इतरांना देखील ऐकवेल आणि या पवित्र व्रत कथेचा प्रसार करेल त्याला कधीही कोणत्याही दुःखाचा स्पर्श देखील होणार नाही असे म्हणतात। चला तर मग कथेला सुरुवात करूया। देवी भागवत पुराणातील नवरात्र व्रताची ही पुण्यदायी कथा आज आपण भक्तिभावाने अनुभवूया। तत्पूर्वी एक विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, माता गौरीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल। तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। मित्रांनो, कैलास पर्वताच्या शांत शिखरावर भगवान महादेव गहन ध्यानात तल्लीन होते। त्यांच्या भोवती हिमालयाची नीरव शांतता देखील होती आणि पर्वतावरील मंद वारे शिवाच्या जटांना हलके स्पर्शून जात होते। तेवढ्यात हातात वीणा धारण करून देवर्षी नारद कैलास पर्वतावर येऊन उभे राहिले। नारदांना पाहताच भगवान शंकरांनी आपले डोळे उघडले आणि त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्य फुललेले महादेवाने समोर उभ्या नारदाकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले। महादेव हसत म्हणाले, स्वागत आहे देवर्षी नारद। आज या पवित्र कैलासावर आपल्या आगमनाचे प्रयोजन काय असावे? देवर्षी नारदांनी आदराने हात जोडले आणि विनम्र स्वरात म्हणाले, हे देवादिदेव महादेव, आपणास कोटी कोटी प्रणाम। प्रभू, आपण सर्वज्ञ आहात, तरी सुद्धा आपण विचारत आहात, म्हणून आगमनाचे कारण सांगतो। मी आपल्या चरणी नवरात्र व्रताचे महात्म्य ऐकण्यासाठी आलो आहे। हे व्रत का पाळले जाते, या व्रताचे पालन केल्याने कोणते फळ मिळते आणि या व्रताची योग्य विधी आणि नियम काय आहेत? कृपा करून मला या सर्व गोष्टींचे ज्ञान द्या। भगवान शिवानी नारदाचे बोल ऐकून आनंदाने मस्तक हलवले। ते प्रेमळ आवाजात म्हणाले, नारद, तू अतिशय उत्तम प्रश्न विचारलास। तुझ्या मार्फत संपूर्ण जगताला या व्रताचे महात्म्य नक्कीच कळेल। नीट ऐक, आज मी तुला या व्रताची एक महान कथा सांगतो, जी ऐकल्याने तुझेच नव्हे तर सर्व श्रोत्यांचे देखील कल्याण होईल। या कथेनंतर मी या व्रताची संपूर्ण माहिती, विधी आणि नियमही तुला सांगेन। देवर्षी नारद हात जोडून शांतपणे बसले आणि ते म्हणाले, हे प्रभू, मी ही कथा अगदी ध्यानपूर्वक ऐकेन आणि इतरांना देखील मी याचा प्रचार हा नक्कीच करेल। नारदांच्या डोळ्यांमध्ये उत्सुकतेची चमक होती। भगवान शिवानी समोर बसलेल्या नारदाकडे पाहिले। नारदाचा चेहरा भक्ती आणि उत्सुकतेने उजळला होता। महादेवानी मग आपल्या गंभीर पण मधुर स्वरात कथा सांगायला सुरुवात केली। पूर्वीच्या काळी कोसल नावाच्या गावात सुशील नामक एक अत्यंत दीनदरिद्री वैश्य राहत होता। सुशीलचा परिवार फार मोठा होता, त्याला अनेक मुलं मुली होती, पण दुर्दैव असे की त्याच्याकडे धनाचा खूप तुटवडा होता। त्याचे कुटुंब रोज उपाशी पोटी दिवस काढत असे। सुशील अत्यंत नम्र व सदाचारी स्वभावाचा होता। स्वतः गरीब असला तरी तो धर्मपरायण, शांत आणि सचोटीचा होता। दररोज तो देवतांची आणि आपल्या पितरांची भक्तिभावाने पूजा करत असे। त्याच्या दारावर आलेल्या प्रत्येक अतिथीचे ते आदरपूर्वक स्वागत करी। प्रथम त्यांना भोजन देईन आणि उरलेल्या तो स्वतःचा गुजारा करी। तो बराच वेळ इतरांच्या शेतात किंवा अन्नासाठी लहान मोठे कामे करून कुटुंबासाठी अन्न मिळवण्याचा तो प्रयत्न करत असे। त्याच्या घरात अन्नाचा तुटवडा सतत भासत होता। सुशील स्वतः उपाशी राहून आपल्या लेकरांचे पालन पोषण करण्याचा प्रयत्न करत होता। दिवसभर काहीच मिळाले नाही तर एखाद्या दिवशी रात्री थोडेफार अन्न मिळालेच तर तो प्रथम मुलांच्या तोंडी घालत असे आणि उरलेले थोडे अन्न घेऊन आपली क्षुधा भागवत असे। परंतु बहुतेक वेळा संपूर्ण कुटुंब फक्त रात्रीच थोडंसं अन्न चाकत असे। दिवसभर उपासात जात असे। मुलं भुकेने रडत व्याकुळ होत असत आणि एक बाप म्हणून सुशीलचं हृदय त्यांना अशा स्थितीत पाहून तुटून जात असे।
एकदा असं घडलं की सुशीलच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. लहानगी लेकरं भुकेने व्याकुळ होऊन ओरडत होती. त्यांच्या अश्रूंचं आणि आक्रंदनाचं दृश्य पाहून सुशीलचं काळीज पिवटून निघालं. शेवटी असह्य दुःखाने त्याने रडणाऱ्या मुलांना काळजीने घराबाहेर पाठवून दिलं, कारण त्यांच्यासमोर ठेवायला त्याच्या हातात कणभरही अन्न नव्हतं. मुले बाहेर कुठेतरी निघून गेली आणि दारिद्र्याच्या आगीने सुशीलचं हृदय आतून होरपळत राहिलं. तो निराधार अवस्थेत देवाचा ध्यास लावून बसला होता. आकाशाकडे पाहून तो हात जोडून देवाला प्रार्थना करत होता. हे देवा, माझ्याच नशिबी का? हे परमेश्वरा, मी कोणतं पाप केलं रे? का माझी लेकरं उपाशी ठेवत आहेस? कोणत्या पापाची परतफेड भोगावी लागत आहे? थोडी तरी दया येऊ दे रे देवा. माझी चिमुकली पोरं उपाशी मरतील रे देवा. अशा प्रकारे तो रडत देवाकडे प्रार्थना करत असे आणि डोळ्यातून दुःखांचे अश्रू सतत वाहत असे. अशी अवस्था असताना एक दिवस सुशीलच्या दारी एक तेजस्वी विद्वान ब्राह्मण भिक्षेसाठी येऊन उभा राहिला. ब्राह्मणाचे तेजस्वी रूप पाहताच सुशील आदराने त्यांना घरात घेऊन आला. त्याने कष्टाने जमवलेले थोडेसे अन्न त्या अतिथी ब्राह्मणाला विनम्रतेने अर्पण केले. त्यानंतर दोन्ही हात जोडून भुईला मस्तक टेकवत त्याने ब्राह्मण देवतेची पूजा केली. ब्राह्मणाची सेवा करून सुशीलने अत्यंत व्याकुळतेने विचारले, हे ब्राह्मण देवा, आपल्या आगमनाने माझे घर पावन झाले. मी आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो का? सुशीलच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्याचा आवाज भरून आला होता. समोरच्या संताने सौम्य हास्य करत मान डोलवली आणि म्हणाले, महात्मा, तुमची दानशूरता आणि अतिथी सेवा साऱ्या गावात प्रसिद्ध आहे. तुमच्या आदरातिथ्याची महती ऐकूनच मी इथे आलो आहे. संकोच न करता मोकळेपणाने आपली शंका विचारा. तेव्हा सुशील व्याकुळ होऊन म्हणाला, हे ब्राह्मण देवा, कृपा करून मला सांगा की माझ्या या दारिद्र्याचा नाश निश्चितपणे कसा होईल. या दारिद्र्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे पोषण करू शकत नाही. मला स्वतःसाठी धनाची लालसा तर नाही, पण असे काही मार्गदर्शन करा की ज्यामुळे मी माझ्या परिवाराला 2 वेळेचं अन्न देऊ शकेन. माझी मुलं भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हमसून रडत आहेत आणि माझ्या घरात धान्याचा एक दाणाही शिल्लक नाही की ज्याने मी त्यांची भूक भागवू शकेन. त्यांच्या यातना पाहवत नाहीत. मला आज मी या दुःखाने माझ्या रडणाऱ्या लेकरांना घराबाहेर पाठवलं आहे. ती कुठे गेली देव जाणे. त्यांच्या चिंतेने माझं हृदय शोकाच्या अग्नीत तळपडत देखील आहे. माझ्या मुलीचं वयही आता विवाह योग्य झालं आहे, पण कन्यादान करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तिचं लग्न करायला धन लागतं आणि माझी तर हाताची 5ही बोटं रिकामी आहेत. हे विप्रश्रेष्ठ, याच कारणाने मी फार चिंतेत आहे. दयानिधाना, आपण विद्वान आहात. आपल्या ज्ञानाच्या जोरावर माझ्यावर काहीतरी कृपा करा. असा कुठला तप, मंत्र, जप किंवा व्रत सांगा ज्यायोगी मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेन. महाभाग, आपल्या कृपेनेच माझं कुटुंब हे सुखी होऊ शकेल. कृपा करून विचार करून मला काहीतरी उपाय सुचवा. सुशीलची ही आर्त याचना ऐकून ब्राह्मणाचं हृदय द्रवलं. त्यांनी प्रसन्न होत आपल्या उजव्या हाताने सुशीलच्या डोक्यावर आशीर्वादाचा स्पर्श केला आणि शांतपणे सांगितलं, हे वैश्य, मी तुझं दुःख पूर्णपणे ओळखलं आहे. तू आता चिंता सोड. मी तुला एक अमोघ उपाय सांगतो. तू तो श्रद्धेने शारदीय नवरात्र व्रताचं अनुष्ठान सुरू कर. या व्रतामध्ये भगवती आदिशक्तीची विधीपूर्वक पूजा आणि हवन कर. देवीचे पवित्र मंत्र जप. देवीची उपासना केल्याने तुझं सर्व कार्य सिद्ध होईल आणि तुझं दारिद्र्य विशेष नष्ट होईल. हे सुशील, नवरात्र नावाचे हे पवित्र आणि मंगलमय व्रत या पृथ्वीवर श्रेष्ठतम आहे. या व्रतासारखं दुसरं कोणतंही व्रत नाही. हे व्रत सदा ज्ञान आणि मोक्ष प्रदान करणारा आहे, सुख संपत्ती वाढवणारा आहे आणि शत्रूंचा पूर्ण संहार करणारा आहे. या व्रताचा महिमा अगाध आहे. वनवास काळात अगदी सीतेच्या विरहाच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या प्रभू श्रीरामांनीही किष्किंधा पर्वतावर या व्रताचं अनुष्ठान केलं होतं. या व्रताच्या प्रभावानेच त्यांनी महासागरावर भव्य सेतू बांधला आणि रावण व त्यांच्या पुत्राचा संहार करून सीतेची सुटका करण्याचे यश मिळवलं होतं. तुझ्याही जीवनात हे व्रत चमत्कार घडवेल. म्हणून उद्यापासूनच तू या नवरात्र व्रताला आरंभ कर. दिवसांचे उपवास कर. देवीची पूजा आणि हवन, देवी मंत्राचा जप या सर्वांचं श्रद्धापूर्वक पालन कर. मग बघ, तुझे सर्व दुर्दैव हे नाहीसे होतील. ब्राह्मणाच्या तोंडून हे वचन ऐकताच सुशीलला नवीन आशेचा किरण दिसला. सुशीलने त्या ब्राह्मणाला आपला गुरु मानला. भावविभोर होऊन त्याने ब्राह्मणाच्या चरणावर मस्तक ठेवून वंदना केली. ब्राह्मणाने प्रसन्न होऊन सुशीलला देवीचा एक शक्तिशाली मंत्र देऊन त्याची दीक्षा दिली. सुशीलच्या ओठांवर विश्वासाचं हलकं स्मित देखील पसरलं. त्यांच्या आयुष्याला आता एक नवीन दिशा मिळाली होती. त्या दिवसापासून सुशीलने प्रचंड भक्तिभावाने
नवरात्र व्रत सुरू केलं. दरवर्षी शारदीय नवरात्रात तो अखंड 9 दिवस उपवास करत देवीची मनोभावे पूजा करत असे, हवन करत असे आणि गुरूंकडून मिळालेल्या मंत्राचा अखंड जप करत असे. त्याचे सर्व ज्ञान आणि प्रयत्न आई दुर्गेची कृपा मिळवण्यातच असत. सुशीलच्या कुटुंबियांनीही त्याच्या साधनेत सहभाग घेतला. दिवसेंदिवस त्याची भक्ती अधिकच दृढ होत गेली. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं. अशा रीतीने सुशीलने 7, 8 आणि अखेर सलग 9 वर्ष दर शारदीय नवरात्रात हे व्रत पूर्ण निष्ठेने केलं. या काळात त्याने अनेक कष्ट देखील त्याग केले आणि संयम पाळला, पण त्याच्या मनात देवीप्रती प्रचंड श्रद्धा होती. दुर्गा मातेवरील त्याचा विश्वास अढळ होता. अगदी 9व्या वर्षी एकदा देवीची आराधना तो करत होता. उपवासामुळे त्याचा चेहरा जरी कृश झाला असेल तरीही डोळ्यात अपार भक्ती तेज झळकत होतं. तो देवीच्या मंत्राचा जप करत असतानाच अचानक त्याच्यासमोर एका दैवी तेजाचा पुंज उमटला. सुशीलने डोळे उघडले तर स्वयं आदिशक्ती महेश्वरी देवी त्याच्यासमोर प्रकट झाली. देवीचं रूप इतकं अद्भुत होतं की सुशीलची नजर तिला एकटक पाहतच राहिली. देवीचा अवतार तेजापुंज होता. मस्तकावर मुकुटभाळी चंद्रकोर, हातात त्रिशूल, कमळ आणि तलवार धारण केलेली सिंहवाहिनी दुर्गा सुशील समोर उभी होती. देवीच्या मुखावर प्रेम, स्मित आणि करुणेची प्रभा होती. साक्षात दुर्गेचं दर्शन होताच सुशीलच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्याच्या संपूर्ण शरीराचा थरकाप झाला. तो अचंबित झाला, रोमांचित झाला आणि थरथरत असताना सुशीलने जमिनीवर साष्टांग दंडवत घातला. अश्रूंनी डबडबलेले त्याचे डोळे काही मिटत नव्हते. उरलेल्या शक्तीने सुशील म्हणाला, हे आई, हे जगतजननी, तुमच्या आशीर्वादाने आज माझं जीवन धन्य झालं. त्याचा कंठ दाटून आला. हृदय आनंद आणि भक्तीने भरून गेलं होतं. देवी पुढे सरसावली आणि तिने सुशीलला उठवलं. मधुर हसत दुर्गा मातेने म्हटलं, उठ माझ्या प्रिय भक्त. तिचा स्वर अंतकरणाला स्पर्शून गेला. देवी म्हणाली, हे वत्सा, तुझी निष्ठा आणि भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. तू इतक्या दृढ निश्चयाने उपवास आणि साधना केलीस म्हणून संतुष्ट होऊन मी तुझ्यासमोर प्रकट झाले आहे. तुझं तप पूर्ण झाले आहे. मग माग, तुला जे हवं ते वरदान निसंकोचपणे माग. तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण केली जाईल. जगदंबेच्या मुखातून हे शब्द ऐकताच सुशीलच्या आनंदाला पारावर उरला नाही. तरीही तो फार विनम्रतेने आईच्या चरणाशी लोटांगण घालून बसला. सुशीलच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतच होते. तो म्हणाला, हे माते, तुमचं दर्शन मला घडलं. यापेक्षा मला मोठा लाभ काय मिळू शकतो? मी तर तुमच्या दर्शनानेच कृतार्थ झालो आहे. हे आई, त्रिभुवन सुंदरी, सर्व शक्तिमान, हे जगतजननी, माझ्यासारख्या तुच्छ भक्तावर कृपा करून आपण दर्शन दिलं, हीच तर माझ्यासाठी खूप मोठी प्राप्ती आहे. आता माझ्या मनात दुसरी कोणतीच इच्छा उरलेली नाही. क्षणभर थांबून सुशीलने डोळे पुसले आणि पुढे म्हणाला, हे आई, हे माता, आपण माझ्यावर इतका महान उपकार केलात की माझं सारं दुःख दूर झालं. तरी एकच विनंती आहे मातेस, माझ्या मुलामुलींवर अशी कृपा करा की त्यांना पुरेसा अन्नविधी मिळो. त्यांना कुणीही कोणत्याही दिवशी अगदी उपाशी झोपावं लागू नये. माझ्या लेकरांना सुखी पाहणं हाच आता माझा एकमेव ध्यास आहे. सुशीलची ही नम्र प्रार्थना ऐकून देवीच्या मुखावर एक करुणामय हसू देखील उमटलं. प्रेमळ स्वरात दुर्गा माता म्हणाली, हे सुशील, तुझी भक्ती तर खरी आणि हृदयस्पर्शी देखील आहे. आपल्या मुलांसाठी तुझ्या अंतकरणात जी तळमळ आहे ती मी पाहिली आहे. आता तुझ्या या प्रार्थनेने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. आजपासून तुझ्या दारिद्र्याचा काळ हा नक्कीच संपेल. तुझं घर धनधान्यांनी भरून जाईल. तुझ्या कुटुंबावरचे सगळे त्रास हे नाहीसे होतील. तुझे मूल बाळ हे भाग्यवान होतील आणि त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल. तुझ्या कन्येचाही लवकरच सोजवळ वराशी विवाह होईल. तुझ्या पुढील पिढ्यापर्यंत तुमच्या घराण्याला सुख आणि समृद्धी लाभेल. देवीने आशीर्वादाचा हात सुशीलच्या डोक्यावर ठेवला आणि पुढे म्हणाली, तुझ्या परिवाराला आता कधीही अन्नाची कमतरता ही भासणार नाही. इतकंच नव्हे तर तू इतर गरजूंची मदतही करू शकशील. एवढं ऐश्वर्य मी तुला प्रदान करत आहे. मातेच्या कृपेने तुझं घर हे पूर्णपणे संपन्न होईल. आता आनंदाने आपलं आयुष्य हे व्यतीत कर आणि नेहमी माझ्या भक्तीमध्ये राहा. देवीचे वचन संपताच ती तेजस्वी मूर्ती हळूहळू अंतर्धान देखील पावली. सुशील डोळे विस्पारून त्या दिव्य स्वरूपाकडे पाहत राहिला. जोपर्यंत
ती आकृती अदृश्य होत नाही. देवी अदृश्य होताच अंधारा रात्रीचा जो काही परिसर आहे तो तेजस्वी प्रकाशाने उजळून गेला. सुशीलची छोटीशी झोपडी केव्हा मोठ्या भव्य दिव्य राजवाड्यात रूपांतरित झाली ते त्यालाही कळलं नाही. सर्वत्र सोनेरी प्रकाश पसरला. त्या राजवाड्यात सोनं, नाणं, रत्ने, मोती, हिरे यांची अमाप संपत्ती भरली होती. धान्याने कोठात तुडुंब देखील भरली होती. सुशीलची सारी मुलं आनंदाने हसत होती आणि पोटभर जेवत देखील होती. ज्या कुटुंबाला काही वेळापूर्वी अन्नासाठी हाल सोसावे लागत होते त्यांच्यावर आज सुखाचा वर्षाव झाला होता. सुशीलच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ज्या घरात एका वेळच्या अन्नाचीही भ्रांती होती ते घर आता सुख समृद्धीच्या सागरात डुबत होतं. त्याने कृतज्ञतेने पुन्हा एकदा पृथ्वीला मस्तक टेकवून आई दुर्गेला वंदन केलं. सुशीलच्या हृदयात देवीबद्दलचं प्रेम आणखीनच वाढलं होतं. पुढे काळाच्या ओघात सुशीलच्या कन्येचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सुशील वैश्य आयुष्यभर देवीची भक्ती करत आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिला. त्याच्या कुटुंबियांनाही माता दुर्गेच्या चरणी अढळ श्रद्धा ठेवली आणि ते सर्वजण देवीच्या आशीर्वादाने सुखी जीवन जगू लागले. इतकी कथा सांगून शिव थांबले आणि नारद मुनी स्तब्ध होऊन त्या कथेत पूर्णपणे तल्लीन झाले होते. त्यांच्या डोळ्यात देखील भावविभोर अश्रू तरळले. दोन्ही हात जोडून नारदांनी महादेवांना वंदन केले आणि भरून आलेल्या कंठाने म्हणाले, हे महादेव, या अद्भुत आणि भक्तिमय कथेबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. ही कथा ऐकताना माझं हृदय अगदी भक्तिरसाने भरून आलं. माता दुर्गेची कृपा किती अपरंपार आहे हे अनुभवता आलं. महादेव समाधानाने हसले आणि नारदाला म्हणाले, हे नारद, नवरात्र व्रताची ही महान कथा केवळ ऐकण्यानेच मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याचं व्रत हे फळीत देखील ठरत असतं. जो मनुष्य संपूर्ण 9 दिवस उपवास करू शकत नाही तो फक्त 3 दिवस उपवास जरी केला तरी त्याला यथोचित फलप्राप्ती होते. काही भक्त शारीरिक कारणांनी पूर्ण 9 दिवस उपवास करू शकत नाही. अशांसाठी सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस उपवास करण्याचा संकेत आहे. भक्तिभावाने फक्त या 3ही रात्री देवीची पूजा केली तरी सर्व फळ मिळू शकतं. या व्रताच्या काळात जो श्रद्धेने देवीची आराधना करतात त्यांचं कल्याण हे होतच असतं. तसेच नवमीला कुमारी कन्यांचे पूजन करून तसेच ब्राह्मणांना भोजन घालून व्रताची पूर्तता करतात. पूजन, हवन, कन्यापूजन आणि सत्कर्म यांनी हे नवरात्र व्रत पूर्ण होतं. या पृथ्वी तलावर जितकीही व्रत आणि दानधर्म आहेत त्यांपैकी कुठलंच या नवरात्र व्रताची बरोबरी हे करूच शकत नाही. कारण हे जे व्रत नेहमीच भक्तांना धनधान्य प्रदान देखील करतं, सुख आणि संतती देखील वाढवतं, आयुष्य आणि आरोग्य प्रदान करतं आणि शेवटी स्वर्ग आणि मोक्षही देत असतं. एवढी महान फळं या व्रताच्या अनुसरणाने मिळतात. ज्याला विद्या, धन अथवा संतती हवी असेल त्याने या सौभाग्यदायक आणि कल्याणकारी व्रताचं विधीपूर्वक अनुष्ठान करावं. हे व्रत करणाऱ्या भक्ताला हव्या त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. ज्याला विद्या हवी आहे तो या व्रताच्या प्रभावाने सर्व विद्या संपादन देखील करू शकतो आणि जो राजा आपल्या राज्यापासून वंचित झाला असेल तो पुन्हा हे व्रत करून आपलं हरवलेलं राज्य परत मिळवू शकतो. ज्यांनी गतजन्मी हे व्रत केलं नाही असे लोक या जन्मी रोगी तसेच निसंतान राहतात, निपुत्रिक राहतात. जी स्त्री बांज असेल, विधवा असेल किंवा धनहीन असेल तिच्या बाबतीत असं अनुमान करावं की तिने नक्कीच पूर्वजन्मी हे व्रत हे केलं नव्हतं आणि ज्याने या जगतात सर्वश्रेष्ठ कल्याणमय भगवतीची उपासना केली नाही तो मनुष्य पृथ्वीवर सदैव अनेक प्रकारच्या दुःखाने ग्रस्त राहतो, दरिद्री राहतो आणि शत्रूंनी पीडित देखील राहतो. हे नारद, भगवान शंकर पुढे म्हणाले, आता मी तुला या व्रताची नियमावली देखील सांगतो. लक्षपूर्वक तू ऐक. नवरात्र व्रताचा आरंभ करताना भक्तांनी पवित्र मनाने आणि दृढ निश्चयाने संकल्प करावा. हाच संकल्प त्या भक्ताच्या आध्यात्मिक प्रवासाचा आरंभ असतो जो त्याला अखेरीस देवीच्या कृपेपर्यंत घेऊन जातो. आणि जेव्हा एखादा व्यक्ती देवी दुर्गेची उपासना करण्याचा संकल्प करतो तेव्हा त्याने आपलं मन आणि शरीर शुद्ध ठेवावं. बाह्य शुचिर्भूता अर्थात अंगाची स्वच्छता गरजेची आहे पण मनाची आतली पवित्रता देखील आवश्यक आहे. म्हणून व्रताचा आरंभ नेहमी शुद्ध संकल्पनाने करावा ज्यात आपण स्वतःला देवीच्या चरणी समर्पित करण्याची प्रतिज्ञा करतो. या व्रताच्या काळात भोजनाचं विशेष लक्ष ठेवावं. फक्त तेच अन्न ग्रहण करावं जे पवित्र आणि सात्विक आहे. पानात कोणतेही तामसिक पदार्थ उदाहरणार्थ
मांसाहार, मासे तसेच कांदा लसूण नसावा. शक्य असेल तर संपूर्ण 9 दिवस उपवास ठेवावा. हे उत्तम मानलं जातं. पण प्रकृतीच्या कारणाने जर पूर्ण 9 दिवस उपवास करणं अशक्य असेल तर तुम्ही फक्त उठता बसता उपवास केला तरी पण चालेल. तसेच आपण प्रयत्न करावे की हे दिवस आत्मशुद्धी आणि साधनेचे आहे. आपल्या मन, वाणी आणि कृतींना या काळात कुणालाही दुखवू नका. लक्षात ठेवा, हे व्रत केवळ शरीराला त्रास देण्यासाठी नाही तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी देखील आहे. जसं जसं तुम्ही आपलं मन आणि हृदय पवित्र ठेवाल तसं तसं देवी दुर्गेची कृपादृष्टी तुमच्यावरती बरसू लागेल. देवी दुर्गेची आराधना करताना फक्त फूल, धूप आणि दिवा इतक्यापुरती पूजा मर्यादित ठेवू नका, तर आपल्या अंतःकरणातील अपार भक्तीही तिच्या चरणी अर्पण करा. देवीला लाल पुष्प अतिशय प्रिय आहे, म्हणून लाल फुलांचा नैवेद्य चढवा. पण याहूनही महत्वाचं आहे तर ती म्हणजे मनाची पूर्ण शरणागती. देवीच्या 9 रूपांपैकी दर दिवशी एकेका रूपाची उपासना करा आणि तिच्या सामर्थ्याचे चिंतन देखील करा. तिची आरती गा, स्तुती देखील करा आणि तिच्या दिव्य कथा श्रवण देखील करा व इतरांना देखील ऐकवा. कारण देवीचा महिमा गाणं हे सुद्धा एक मोठं पुण्यकर्मच आहे. या व्रताचं एक महत्वाचं अंग म्हणजे ध्यानधारणा. देवीचे मंत्र जपा आणि तिच्या दिव्य स्वरूपाचा ध्यान करा. ओम दुर्गाय नमः, ओम दुर्गाय नमः हा मंत्र सतत जपा. याने तुमच्या अंतरात्म्यात शक्ती आणि साहस जागृत होईल. दररोज काही काळ ध्यानस्थ बसून देवीच्या उज्ज्वल स्वरूपाचे चिंतन करा. तिच्या महिमेचं स्मरण करा. त्यामुळे तुमच्यामधील जी काही सर्व नकारात्मकता आहे तर ती दूर होईल आणि तुम्हाला अपार शांतीचा देखील अनुभव येईल. जेव्हा नवरात्रीचे शेवटचे दिवस येतात तेव्हा देवीची प्रसन्नता मिळवण्यासाठी कन्यापूजन करणं अत्यंत फलदायी ठरतं. लहान कन्या या देवीच्या रूप मानल्या जातात, म्हणून नवमीच्या दिवशी 9 कन्यांना घरी आमंत्रित करावं. त्यांचं आदरपूर्वक पूजन करा. प्रेमाने त्यांचे पाय धुवा, त्यांना आसनावर बसवा आणि स्वादिष्ट प्रसादाने त्यांचे आदरातिथ्य करा. त्यांच्या लहान हाताने दिलेला आशीर्वाद घ्या. अशा रीतीने कन्यापूजन केल्याने तुमची साधना पूर्णत्वाला जाते. या व्रताच्या काळात तामसिक वृत्तीच्या कुठल्याही गोष्टीपासून दूर राहायला हवं. मांस, मद्य असे तामसिक आहार या दिवसात पूर्णतः वर्ज्य करा. तसेच वागण्यातही तामसिक प्रवृत्तीपासून दूर राहा. व्रतधारी भक्ताने हे 9 दिवस पूर्णपणे सात्विक जीवन जगावं, ज्यामुळे त्याच्या उपासनेत कोणतेही व्यत्यय येणार नाही. हे 9 दिवस केवळ उपवास आणि तपश्चर्येचे नाही तर आत्मिक जागृतीचे आहे. हे नारद भगवान शिव म्हणाले, हे व्रत फक्त सांसारिक इच्छापूर्तीसाठी नाही तर आत्मिक उन्नतीसाठी देखील आहे. जो श्रद्धा आणि भक्तिभावाने या व्रताचे पालन करतो त्याला देवी दुर्गेची कृपा लाभून त्याच्यावरील सारे कष्ट नाहीसे होतात आणि त्याच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. म्हणून जो कोणी या व्रताचा संकल्प करेल त्याने तन, मन आणि आत्म्याची पूर्ण शुद्धता राखून ही साधना करावी. मी तुम्हाला अशा एका विद्वान ब्राह्मणाची कथा सांगणार आहे, ज्याच्या जिभेवर कधी काळी साक्षात सरस्वती विराजमान होती, पण नियतीच्या एकाच आघाताने त्याचे सर्वस्व हिरावून घेतले. ज्ञान, सन्मान, संपत्ती आणि आपल्या पत्नीने गमावलेला तो ब्राह्मण आपल्या मुक्या मुलीसह निराशेच्या अंधारात जगत होता. त्याची देवावरची श्रद्धा संपली होती. ही गोष्ट आहे हरिपूर नावाच्या एका लहानशा गावात राहणाऱ्या पंडित देवदत्त यांची. आज लोक त्यांना फक्त देवदत्त म्हणून ओळखत होते. पंडित हे विशेषण त्यांच्या नावापुढून कधीच पुसले गेले होते. त्यांची लहानशी मुलगी कल्याणी हिच्यासोबत ते गावाच्या वेशीवर असलेल्या एका पडक्या झोपडीत राहत होते. कल्याणी नावाप्रमाणेच देवी मातेची रूप होते. तिचे डोळे तेजस्वी आणि चेहरा शांत होता, पण ती बोलू शकत नव्हती. देवदत्त रोज सकाळी उठत नदीवर जाऊन स्नान करत आणि मग गावात मोलमजुरी करण्यासाठी निघून जात असे. कधी कुणाच्या शेतात काम करत तर कधी लाकूड फाटा गोळा करून विकत जे काही थोडेफार पैसे मिळत त्यातून ते आपल्या आणि कल्याणीच्या पोटाची खळगी भरत. संध्याकाळी घरी परतल्यावर ते कल्याणीच्या शांत चेहऱ्याकडे पाहत तेव्हा त्यांच्या मनात एक वादळ देखील उठत. पण हे ते जीवन नव्हते जे त्यांना कधी काळी जगले होते. ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा भारतभूमीवर ज्ञानाचा सूर्य तळपत होता. त्यापैकीच एक तेजस्वी नगरी होती, ब्रह्मनगरी, जी सरस्वती नदीच्या काठावर बसलेली होती. या नगरीचे भूषण होते महापंडित देवदत्त. त्यांचे घर म्हणजे केवळ एक वास्तू नव्हती तर ते ज्ञानाचे जिवंत मंदिर होते. घराच्या भिंती दुर्मिळ ग्रंथांनी आणि हस्तलिखितांनी गच्चून भरलेल्या होत्या. देवदत्तांचे पूर्वज ब्रह्मनगरातील राजाचे राजपुरोहित होते आणि त्यांच्या रक्तामध्ये वेदशास्त्रांचे ज्ञान वाहत होते. त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या ज्ञानाची उपासना केली जात होती. देवदत्तांचे घर म्हणजे एक मोठे ग्रंथालय होते, जिथे हजारो हस्तलिखित आणि दुर्मिळ ग्रंथ होते. ते स्वतः वेदांचे आणि शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते.
दूरवरून लोक त्यांच्याकडे सल्ला आणि ज्ञान घेण्यासाठी येत असत. त्यांची पत्नी शारदा ही एक आदर्श गृहिणी आणि देवीचे परमभक्त होती. कल्याणी तेव्हा लहान होती आणि तिची बोबडी बोलणी एकूण घराला घरपण येत असत. त्यांचे जीवन सुखी, समाधानी आणि सन्मानाने भरलेले होते. देवदत्त हे केवळ विद्वान नव्हते, तर ते अत्यंत स्वाभिमानी होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा, आपल्या कुळाचा आणि आपल्या प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता. त्यांची पत्नी शारदा ही त्यांच्या ज्ञानाचा आदर करणारी, पण साध्या आणि निर्मळ भक्तीवर विश्वास ठेवणारी स्त्री होती. ती म्हणायची, स्वामी, शास्त्र आपल्याला मार्ग दाखवतात, पण श्रद्धाच आपल्याला देवापर्यंत पोहोचवते. देवदत्त तिच्या बोलण्यावर केवळ स्मित हास्य करत. त्यांची लहान मुलगी कल्याणी ही त्यांच्या दोघांच्या प्रेमाचे आणि ज्ञानाचे प्रतीक होते. तिचे बोबडे बोल आणि तिची किलबिल ऐकून ते ज्ञानाचे मंदिर एका गोड घरात बदलून जात होते. ब्रह्मनगरीत देवदत्तांना प्रचंड मान होता, पण एक व्यक्ती त्यांच्यावर नेहमी जळत असे. तो होता पंडित भैरव. भैरव सुद्धा ज्ञानी होता, पण त्याचे ज्ञान कोरडे आणि कर्मकांडावर आधारित होते. त्याला देवदत्तांची लोकप्रियता सहन होत नसे. तो नेहमी देवदत्तांना वादविवादात हरवण्याचा प्रयत्न करत असे, पण देवदत्तांच्या तर्कांपुढे त्याचे काही चालत नसे. त्या वर्षी पावसाळा नेहमीपेक्षा जास्तच उग्र होता आणि शारदीय नवरात्रीला अवघे काही दिवस उरले होते. पंडित देवदत्त यांची पत्नी शारदा मोठ्या उत्साहाने घटस्थापनेची तयारी करत होती. तिने देवदत्तांना म्हटले, स्वामी, यावर्षी आपण घटस्थापना अधिक थाटामाटात करूया. देवदत्त आपल्या ग्रंथांमध्ये मग्न होते. त्यांनी फक्त होकारार्थी मान डोलवली आणि मग ती रात्र झाली. पावसाने रौद्र रूप धारण केलं. मध्यरात्री सरस्वती नदीने आपले पात्र ओलांडले आणि पुराचे पाणी वेगाने ब्रह्मनगरीत घुसू लागले. लोकांना काही कळायच्या आतच त्यांच्या घरामध्ये सरस्वती नदीचे पाणी शिरले. मुसळधार पावसाने नदीला महापूर आला आणि काही क्षणांतच संपूर्ण ब्रह्मनगरी पाण्याखाली गेली. ती रात्र देवदत्तांच्या आयुष्यातील सर्वात काळी रात्र ठरली. देवदत्तांच्या घरात पाणी शिरताच त्यांची पहिली धाव आपल्या ग्रंथालयाकडे गेली. ते आपली अनमोल हस्तलिखिते वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. तितक्यात त्यांची पत्नी म्हणाली, स्वामी, ग्रंथांना सोडा, आधी कल्याणीला वाचवा. शारदा ओरडत होती. देवदत्तांना भानावर यायला काही क्षण लागले. त्यांनी आपल्या मुलीला उचलून घेतले, तेव्हा पाण्याचा लोंढा घरात शिरला. देवदत्तांनी एका हाताने कल्याणीला खांद्यावर घेतले होते आणि दुसऱ्या हाताने शारदेचा हात घट्ट पकडला होता, पण प्रवाहाचा जोर इतका प्रचंड होता की तो तिघांनाही ओढत होता. निसर्गापुढे देवदत्तांची शक्ती कमी पडू लागली हे शारदेच्या लक्षात आले. तिने देवदत्तांच्या डोळ्यात पाणी पाहिले. त्या डोळ्यात भीती, प्रेम आणि हतबलता होती. त्याच क्षणी शारदेने एक निर्णय घेतला. तिने देवदत्तांच्या हातावरची आपली पकड सैल केली. देवदत्त काही समजायच्या आत ती एका क्षणासाठी हसली आणि तिचे ओठ पुटपुटले, आपल्या कल्याणीला वाचवा. देवदत्ताने शारदा अशी किंकाळी मारली, पण तोपर्यंत ती त्या काळोख्या पाण्यात दिसेनाशी झाली होती. तिचा तो शेवटचा शब्द आणि ते हसणे देवदत्तांच्या काळजात एका जखमेसारखे कायमचे कोरले गेले. देवदत्तांनी आपल्या पत्नीला आणि मुलीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तोपर्यंत पाण्याचा प्रवाह इतका वाढला होता की त्यांची पत्नी शारदाचा हात त्यांच्या हातातून निसटला आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. देवदत्तांची किंकाळी त्या महापुरात विरून गेली. सरस्वतीच्या पुराने संपूर्ण ब्रह्मनगरीला वेढले होते. त्यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. गुरेढोरे पुराच्या प्रवाहात वाहून गेले. देवदत्त कसेबसे कल्याणीला घेऊन एका उंच डोंगरा भागात पोहोचले, पण त्या प्रलयात त्यांनी आपले सर्वस्व गमावले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूर उसळला तेव्हा ब्रह्मनगरी केवळ चिखलाचा ढिगारा बनली होती. देवदत्तांचे घर, त्यांचे ग्रंथ, त्यांची संपत्ती, त्यांची प्रिय पत्नी सर्व काही नाहीसे झाले होते. सर्वात मोठा आघात तर कल्याणीवर झाला होता. त्या भयंकर रात्रीच्या धक्क्याने तिची वाचाच हरपली होती. ती शांत आणि सुन्न झाली होती. भीतीने लहानग्या कल्याणीच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तिची वाचा कायमची गेली होती. ज्या देवीचे ते मनोभावे पूजा करत तिनेच हे दुःख का दिले, या विचाराने देवदत्तांची श्रद्धा पूर्णपणे भंग पावली. त्या दिवसापासून त्यांच्या मनात देवीबद्दल प्रचंड राग आणि चीड निर्माण झाली. त्यांनी ठरवले की आजपासून ते कधीही देवासमोर हात जोडणार नाहीत. मग आपल्या मुलीला घेऊन ते फाटलेल्या वस्त्रांनिशी त्या उद्ध्वस्त ब्रह्मनगरीतून बाहेर पडले आणि एका अज्ञात प्रवासाला निघाले. अनेक महिने भटकल्यानंतर देवदत्त आणि कल्याणी हरिपूर नावाच्या एका लहानशा गरीब गावात पोहोचले. इथे त्यांना कोणीच ओळखत नव्हते. त्यांचा स्वाभिमान त्यांना कोणाकडे भीक मागू देत नव्हता, म्हणून त्यांनी मजुरी करायला सुरुवात केली. जो माणूस कालपर्यंत हजारो लोकांना ज्ञान वाटत होता, तो आज 2 वेळेच्या जेवणासाठी जंगलात जाऊन लाकडे तोडत होता, दुसऱ्यांच्या शेतात राबत होता. त्यांचे दिवस निराशेने आणि रात्री कडू आठवणीने भरलेल्या होत्या. ते कल्याणीशी फारसे बोलत नसत, कारण तिची शांत नजर त्यांना त्यांच्या अपयशाची आणि हतबलतेची जाणीव करून देत असे. कल्याणी मात्र आपल्या वडिलांचे दुःख समजत होती. ती शांतपणे त्यांची सेवा करत असे, त्यांच्यासाठी पाणी आणत असे, त्यांचे पाय चेपून देत असे
हरिपूर गावात ठाकूर विक्रमसिंह नावाचा एक गर्विष्ठ जमीनदार होता. तो गावकऱ्यांना त्रास देत असे आणि कर्ज देऊन त्यांच्या जमिनी हडपत असे. देवदत्तांनी त्याच्याकडून काही पैसे उधार घेतले होते आणि आता तो पैशांसाठी त्यांना सतत अपमानित करत होता. पुढे 5 वर्षे याच परिस्थितीत गेली. आता शारदीय नवरात्रीचे दिवस जवळ आले होते. गावात उत्साहाचे वातावरण होते. घराघरात साफसफाई सुरू होती. देवीची गाणी ऐकू येत होती. पण हे सर्व पाहून देवदत्तांच्या मनातील जखमा पुन्हा ताज्या होत होत्या. त्यांना आपल्या घरात होणारी नवरात्रीची पूजा आठवत असे. आपली पत्नी शारदाचा उत्साही चेहरा आठवत होता. ते रागाने आणि दुःखाने स्वतःला आणखी एकाकी करून घेत. एके दिवशी कल्याणी खेळता खेळता गावातील देवीच्या मंदिरात पोहोचली. तिथे महिला देवीचे भजन गात होत्या. कल्याणी ते सर्व शांतपणे पाहत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. घरी परतल्यावर तिने आपल्या बाबांना देवदत्तांना हातवारे करून मंदिरात येण्यास सांगितले. पण देवदत्त तिच्यावर रागावले. काही नाहीये त्या दगडात. जर असती तर तिने आपले घर असे उद्ध्वस्त केले नसते. रागाच्या भरात देवदत्तांनी तिच्या पाठीवर हात उगारला आणि ओरडले, मला पुन्हा त्या दगडाच्या मूर्तीबद्दल सांगू नकोस. त्यांचे हे शब्द ऐकून कल्याणीच्या डोळ्यात पाणी आले. कल्याणीची ती निशब्द प्रार्थना थेट देवीच्या चरणी पोहोचली. त्याच रात्री देवदत्तांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना त्यांची पत्नी शारदा दिसली. ती नेहमीप्रमाणे शांत आणि तेजस्वी दिसत होती. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही देवीवर का रागावला आहात? जे घडले ते नियतीचे चक्र होते. पण तुम्ही तुमची श्रद्धा गमावून स्वतःला आणि आपल्या मुलीला शिक्षा देत आहात. तुमचा अहंकार आणि तुमचे दुःख हेच तुमचे खरे शत्रू आहे. तुमची विद्वत्ता तुमच्या अभिमानात अडकली आहे आणि तुमचे दुःख तुमच्या श्रद्धेच्या आड येत आहे. देवीने तुमची परीक्षा नाही पाहिली तर तिने तुम्हाला अहंकाराच्या बंधनातून मुक्त केले आहे. उठा स्वामी, देवी तुमची वाट पाहत आहे. तुमची निस्वार्थ भक्तीच कल्याणीचा आवाज परत आणू शकते. हे स्वप्न म्हणजे देवदत्तांच्या हृदयावर झालेला थेट प्रहार होता. ते घाबरून जागे झाले. त्यांच्या अंगावर काटा आला होता. शारदेचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. त्यांनी झोपलेल्या कल्याणीकडे पाहिले. तिचा निरागस चेहरा पाहून त्यांचे हृदय पिवटून निघाले आणि ते स्वतःशीच बडबडू लागले, मी माझ्या दुःखात इतका आंधळा झालोय की माझ्या मुलीच्या शांत वेदनांकडे माझे लक्षच गेले नाही. त्यांना स्वतःचीच लाज वाटली. आता त्यांचे पाषाण हृदय पाघळले होते. त्यांनी त्याच क्षणी संकल्प केला, हे माते, मी आजवर तुझ्यावर राग करत राहिलो, पण आता मी माझे सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतो. मला संपत्ती नको, सन्मान नको, मला फक्त माझ्या मुलीचा आवाज परत दे. मी हे 9 दिवसांचे व्रत माझ्यासाठी नाही तर माझ्या कल्याणीसाठी करीन. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदत्तांच्या वागण्यात एक आश्चर्यकारक बदल झाला होता. देवदत्तांनी मोठ्या श्रद्धेने व्रताचा आरंभ केला. त्यांनी आपली झोपडी स्वच्छ केली. नदीवरून माती आणून स्वतःच्या हाताने देवीची एक लहानशी मूर्ती बनवली. त्यांच्याकडे पूजेचे कोणतेही साहित्य नव्हते. त्यांनी जंगलातून फुले आणि पाणी आणली. एका मातीच्या पंतीत दिवा लावला आणि घट स्थापनेसाठी एक लहानसा मातीचा घट पाण्याने भरून ठेवला. मग त्यांनी कल्याणीला जवळ घेतले आणि अनेक वर्षानंतर ते तिच्यासमोर ढसढसा रडले आणि ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बाळा, आजपासून आपण दोघे मिळून देवीची पूजा करूया. माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी. अनेक वर्षानंतर आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर असा भाव पाहून कल्याणीचे डोळे आनंदाने चमकले. देवदत्तांनी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात पवित्र व्रताचा संकल्प केला होता. व्रताच्या पहिल्या रात्री पूजा करत असताना देवदत्तांचे मन भरकटले. त्यांच्या मनात विचार आला, मी हे काय करतोय? त्याच देवीची पूजा जिने माझे घरदार हिसकावून घेतले, जिच्यामुळे माझी मुलगी आज मुकी आहे. हे ढोंगा आहे का? त्यांनी डोळे उघडले आणि पूजेवरून उठणार तोच त्यांचे लक्ष कल्याणीकडे गेले. ती त्यांच्याकडे पाहत नव्हती. तिचे डोळे मिटलेले होते आणि तिचे लहानगे हात आपोआप जोडले गेले होते. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण श्रद्धा आणि शांती होती. जणू काही तिला पूर्ण विश्वास होता की तिची देवी माता तिचे ऐकणार आहे. आपल्या मुलीचा तो अढळ विश्वास पाहून देवदत्तांचे पाषाण हृदय पाघळले. ते स्वतःला म्हणाले, मी माझ्यासाठी नाही, या देवीसाठी नाही तर माझ्या मुलीच्या या विश्वासासाठी हे व्रत पूर्ण करेन. तिचा विश्वास मी तुटू देणार नाही. त्या क्षणापासून त्यांची पूजा ही केवळ एक विधी राहिली नाही तर ती एका पित्याने आपल्या मुलीसाठी केलेली निशब्द प्रार्थना बनली. व्रताचे पहिले 4 दिवस देवदत्तांसाठी आत्मपरीक्षणाचे होते. जेव्हा ते पूजेला बसत तेव्हा त्यांचे मन भूतकाळात धाव घेत होते. त्यांना आपले जुने वैभव, पत्नीच्या आठवणी आणि पुराचे ते भयंकर दृश्य आठवून त्रास होत होता. पण ते देवीच्या मंत्राचा जप करत, मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी कठोर उपवास केला. अनेकदा भुकेने आणि अशक्तपणाने त्यांना चक्कर आली, पण कल्याणीचा चेहरा पाहिल्यावर त्यांना एक नवी शक्ती मिळत होती. हळूहळू त्यांचे मन शांत होऊ लागले. त्यांची पूजा पाहून गावातील लोक आश्चर्यचकित झाले. त्यांच्या पूजेत कोणते
कोणतीही महागडी सामग्री नव्हती, पण त्यांच्या प्रत्येक मंत्र उच्चारात आणि कृतीत प्रचंड भक्ती होती. हळूहळू काही लोक त्यांच्या पूजेत सामील होऊ लागले. हे ठाकूर विक्रमसिंहला सहन झाले नाही. देवदत्तांचा वाढता सन्मान त्याला खूप लागला. तिसऱ्या दिवशी तो आपल्या गुंडांना घेऊन देवदत्तांच्या झोपडीत आला आणि उधारीच्या पैशांसाठी त्यांना अपमानित करू लागला. तो ओरडला, ढोंगी माणसा, पूजा पाठ करून माझे पैसे परत येणार आहेत का? चालता हो माझ्या गावातून. देवदत्तांनी शांतपणे उत्तर दिले, ठाकूर साहेब, मी तुमचे पैसे नक्की परत करेन, पण आता मी देवीच्या व्रतात आहे, मला त्रास देऊ नका. देवदत्तांच्या डोळ्यांतील तेज पाहून ठाकूर क्षणभर घाबरला, पण जाताना धमकी देऊन गेला, नवरात्र संपताच तुझी आणि तुझ्या झोपडीची राख झालेली दिसेल. 5व्या दिवशी पूजा करत असताना देवदत्तांना अनेक वर्षांपासून विसरलेले शास्त्रांमध्ये श्लोक आठवू लागले. त्यांच्या तोंडून आपोआप स्तोत्रे बाहेर पडू लागली. हे पाहून गावातील लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी ओळखले की हा कोणी सामान्य मजूर नसून एक मोठा विद्वान आहे. हळूहळू गावातील लोक संध्याकाळी त्यांच्या झोपडीबाहेर जमा होऊ लागले. देवदत्त त्यांना देवीच्या कथा, नवरात्रीचे महत्त्व आणि शास्त्रांमधील ज्ञान सांगू लागले. अनेक वर्षानंतर ते पुन्हा एकदा पंडित देवदत्त बनले होते, पण आता त्यांच्या ज्ञानात अभिमान नव्हता, तर नम्रता आणि सेवाभाव होता. लोक त्यांना जे काही फळे किंवा धान्य आणून देत, ते त्यातील काही भाग स्वतःसाठी ठेवून बाकीचे गावातील गरिबांमध्ये वाटून टाकत. 6व्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली. ब्रह्मनगरीतील पुराच्या तडाख्यातून वाचलेला पंडित भैरव भटकत भटकत हरिपूरला पोहोचला. त्याने देवदत्तांना या अवस्थेत पाहिले आणि ते त्यांची खिल्ली उडवू लागला. तो गावकऱ्यांसमोर ओरडून म्हटला, या माणसाला पहा, ज्याला स्वतःचे घर वाचवता आले नाही, तो तुमचे काय भले करणार? याची पूजा म्हणजे निव्वळ ढोंग आहे. खरी पूजा कशी असते हे मी दाखवतो. भैरवने तिथेच मोठे हवनकुंड रचले आणि मोठ्या आवाजात मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याने देवदत्तांना शास्त्रार्थाचे आव्हान दिले. देवदत्तांनी शांतपणे ते स्वीकारले. भैरवने शास्त्रातील अत्यंत कठीण प्रश्न विचारला, पण देवदत्तांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नम्रतेने आणि भक्तीच्या रंगात रंगवून दिले. त्यांनी सांगितले, भैरव, ज्ञान हे वादविवादासाठी नाही, तर ते आत्मशुद्धीसाठी आहे. देवीला कोरड्या मंत्रांपेक्षा श्रद्धेचा एक अश्रू जास्त प्रिय असतो. देवदत्तांचे उत्तर ऐकून गावकऱ्यांनी त्यांचा जय जयकार केला आणि भैरव रागाने लालबुंद होऊन तेथून निघून गेला. 7व्या दिवशी काल रात्रीच्या पूजेच्या वेळी ठाकूर विक्रमसिंहने आपले कुटील कारस्थान रचले. त्याने ठरवले की देवदत्तांची पूजा भंग करायची. त्याच वेळी आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोराचे वादळ सुरू झाले. ठाकूरने आपल्या गुंडांना पाठवून देवदत्तांच्या झोपडीला आग लावण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत गावातील लोकांची देवदत्तांवर श्रद्धा बसली होती. वादळाची आणि ठाकूरच्या धोक्याची पर्वा न करता संपूर्ण गावकरी देवदत्तांच्या झोपडीभोवती मानवी साखळी करून उभे राहिले. ते सर्व मिळून देवीचा जयघोष करत होते. आता देवदत्त आणि कल्याणी पूजेत मग्न होते. बाहेर गावकऱ्यांची श्रद्धा आणि देवदत्तांची भक्ती या दोन शक्तींपुढे वादळ आणि ठाकूरचे कारस्थान दोन्ही अयशस्वी ठरले. पण त्याच रात्री नियतीने त्यांची अंतिम परीक्षा घेतली. अचानक गावात जोराचे वादळ सुरू झाले आणि मुसळधार पाऊस पडू लागला. त्यांच्या झोपडीचे छप्पर उडू लागले, पंती भिजली आणि झोपडीत पाणी भरू लागले. पावसाचे ते रूप पाहून कल्याणी घाबरून देवदूतांना बिलगली. एक क्षण देवदत्तांना त्या प्रलयाच्या रात्रीची आठवण झाली आणि त्यांचे मन पुन्हा डगमगले. पण त्याच क्षणी त्यांनी कल्याणीच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली आणि डोळे मिटून मोठ्या आवाजात दुर्गा कवचाचे पठण सुरू केले. त्यांचा आवाज वादळाच्या आवाजापेक्षाही मोठा होता. त्यात भीती नव्हती, तर संपूर्ण शरणागती होती. काही वेळाने वादळ हे शांत झाले. झोपडी उद्ध्वस्त झाली होती, पण देवदत्तांची आता देवीवरती श्रद्धा होती. 8व्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी त्यांच्या झोपडीकडे आले, तेव्हा त्यांनी पाहिले की देवदत्त आणि कल्याणी ओल्या जमिनीवर बसून पूजा करत आहे. त्यांची ही भक्ती पाहून सर्वांचे हृदय भरून आले. गावकऱ्यांनी मिळून त्यांची झोपडी पुन्हा उभारली आणि अष्टमीच्या पूजेसाठी आणि कन्या भोजनासाठी सर्व साहित्य आणून दिले. संपूर्ण गावाने मिळून देवदत्तांच्या पूजेची तयारी केली. अष्टमीला मोठे हवन झाले. 9मीच्या दिवशी देवदत्तांनी 9 लहान मुलींना बोलावून त्यांचे पाय धुतले. त्यांनी आपली मुलगी कल्याणीलाही त्यांच्यासोबत बसवले होते. प्रत्येक मुलीमध्ये ते साक्षात देवीचे रूप पाहत होते व त्यांना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली. त्यांनी प्रत्येक मुलीला प्रेमाने घास भरवला. जेव्हा त्यांनी कल्याणीला घास भरवला, तेव्हा त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. त्यांनी डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाले, हे माते, तू मला जे काही दिले आहे त्यासाठी मी तुझा आभारी आहे. त्यांनी आरतीची थाळी उचलली आणि जय अंबे गौरी ही आरती म्हणायला सुरुवात केली. संपूर्ण गाव त्यांच्या सुरात सूर मिसळत होते. आरतीच्या शेवटच्या ओळीला जेव्हा दिवे ओवाळले जात होते, तेव्हा एक अद्भुत घटना घडली. कल्याणीने आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरील दिव्य तेज पाहिले. तिने देवीच्या मूर्तीकडे पाहिले आणि तिच्या ओठामधून 5 वर्षांपासून बंद असलेले शब्द अमृतधारा बनून बाहेर पडले. ती आपल्या मधुर आणि स्पष्ट आवाजात म्हणाली, बाबा.
बाबा हे शब्द ऐकताच देवदत्तांच्या हातातील आरतीची थाळी खाली पडली. संपूर्ण गाव स्तब्ध झाले होते. तो एकच शब्द देवदत्तांसाठी अमृताच्या वर्षावासारखा होता. तो केवळ एक शब्द नव्हता, ते 5 वर्षांच्या मूकवेदनेचे उत्तर होते. त्यांच्या तुटलेल्या श्रद्धेला मिळालेले वरदान होते. देवदत्तांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना भीती वाटत होती की हा केवळ एक भास असेल. पण जेव्हा कल्याणीने पुन्हा एकदा अधिक स्पष्टपणे बाबा म्हटले, तेव्हा देवदत्तांच्या पायातले त्राणच गेले. ते जमिनीवर गुडघे टेकून बसले आणि एखाद्या लहान मुलासारखे हुंदके देऊन रडू लागले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर अनेक वर्षांपासून काळजात साठवलेल्या वेदनांना बाहेर काढणारे होते. त्यांनी कल्याणीला उचलून घेतले आणि तिला छातीशी घट्ट कवटाळले. दोघांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. हा केवळ एक चमत्कार नव्हता, तर ती एका पित्याच्या निस्वार्थ भक्तीची आणि एका मुलीच्या निशब्द प्रार्थनेची विजयगाथा होती. बाप लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला. हा चमत्कार पाहणाऱ्या प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात पाणी होते. सर्वांनी जय माता दीचा जयघोष केला. देवदत्तांना त्यांचे हरवलेले सर्वस्व परत मिळाले होते. ठाकूर विक्रमसिंह जो दुरून हे सर्व पाहत होता, तो धावत आला आणि देवदत्तांच्या पायावर पडला. त्याने आपल्या पापांची क्षमा मागितली. पंडित भैरव जो गावातच लपून होता, तो सुद्धा पुढे आला आणि त्याने देवदत्तांपुढे आपले मस्तक टेकवले. त्याचा ज्ञानाचा अहंकार गळून पडला होता. त्या दिवसापासून हरिपूरचे भाग्यच बदलून गेले. देवदत्तांच्या भक्तीच्या प्रभावाने गावातील दुष्काळ संपला आणि जमीन पुन्हा सुपीक झाली. ठाकूर विक्रम सिंहाने आपली सर्व संपत्ती गावाच्या भल्यासाठी अर्पण केली. पंडित भैरव देवदत्तांचा पहिला शिष्य बनला. गावकऱ्यांनी मिळून देवदत्तांसाठी सरस्वती नदीच्या काठावर एक सुंदर आश्रम आणि देवीचे भव्य मंदिर बांधले. ते गाव आता हरिपूर राहिले नव्हते, तर ते ज्ञानतीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. देवदत्त तिथेच राहून लोकांना ज्ञान आणि भक्तीचा मार्ग दाखवू लागले. कल्याणी आता मोठी झाली होती आणि आपल्या सुंदर आवाजात देवीची भजने गाऊन आश्रमातील वातावरण मंगलमय करत असे. देवदत्तांना आता आपल्या भूतकाळातील कोणत्याही गोष्टीचा अभिमान किंवा दुःख नव्हते. त्यांना जीवनातील सर्वात मोठे सत्य सापडले होते. खरी संपत्ती आणि खरा सन्मान बाहेरील जगात नसतो, तर तो आपल्या आतल्या श्रद्धेत, सेवेत आणि समाधानात असतो. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की देव तुमची परीक्षा पाहण्यासाठी सर्व काही हिरावून घेऊ शकतो, पण जर तुमची श्रद्धा अढळ राहिली तर तो तुम्हाला त्यापेक्षाही मौल्यवान काहीतरी परत देतो. पंडित देवदत्तांनी संपत्ती आणि सन्मान गमावला, पण त्यांना आत्मज्ञान आणि शांती आणि आपल्या मुलीचे सुख परत मिळाले. खरी भक्ती ही दिखाव्यात किंवा साहित्यात नसते, तर ती शुद्ध अंतःकरणात, त्यागात आणि निस्वार्थ सेवेत असते. तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.